यावर्षी अटलजींची जन्मशताब्दी महोत्सव म्हणून भारतीय जनता पार्टी मोठ्या आनंदानं साजरं करणार आहे। भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही ही अटल यात्रा अमरावती ते शेगाव अशा 140 किलोमीटरचा प्रवास मोठ्या आनंदानं हर्षोत्साहानं साजरा केलेला आहे। आमचं जे मानस होतं की अटलजींचं जे स्वप्न आहे ग्रामविकासातून राष्ट्रविकास हे खऱ्या अर्थानं या अटल यात्रेच्या रूपाने साकार झाल्याचा आम्हाला आनंद होतो। आमच्या या अटल यात्रेचं अमरावती शहरात मोठ्या प्रमाणे स्वागत झालं, वलगाव इथे सुद्धा स्वागत झालं, तिथून खारदळगावला गावकऱ्यांनी आणि शेतकरी शेतमजुरांनी मोठ्या हर्षोत्साहात स्वागत केलं आणि जेवणाची सारी व्यवस्था सुद्धा या गावकऱ्यांनी केली। गावागावात प्रत्येक ठिकाणी नाश्ता पाण्याची, जेवणाची आणि तिथल्या काय समस्या आहे त्या जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। गावकऱ्यांनी त्यांचे काय प्रॉब्लेम आहे आम्हाला सांगितलं। आता हेच समस्या घेऊन आणि गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनाचं मॉडेल घेऊन आम्ही पालकमंत्री बावनकुळे साहेबांकडे जाणार आहोत। आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यापर्यंत या भावना पोहोचवणार आहोत आणि अटलजींचं स्वप्न जे आहे ग्राम विकासातून राष्ट्र विकास हे खऱ्या अर्थानं साकार करणार आहोत। आता शेवटच्या टप्प्यात आम्ही शेगाव संस्थांच्या प्रवेशद्वारासमोर पोहोचलेलो आहोत। गजानन महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना आम्हाला करायची आहे की महाराज या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीच्या नेतृत्वात आपण नगरपरिषदेच्या इलेक्शनमध्ये भरभरून यश दिलेलं आहे। आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकात आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकात याहीपेक्षा भरपूर यश द्यावं, कारण आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार खासदार हे जनतेच्या सेवेत आहे, खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करत आहे। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना या शेवटच्या माणसाला देण्याचा प्रयत्न करतो। म्हणून खऱ्या अर्थानं हे भारतीय जनता पार्टीला सातत्याने यश मिळत आहे। आमची अजून मनोकामना आहे की मोदीजींच्या नेतृत्वात 2029च्या निवडणुकीत आजच गजानन महाराजांना प्रार्थना करतो की 450 पार हा आकडा झाला पाहिजे आणि मोदीजींना भौगोलिक यश मिळालं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा झेंडा या भारतावर लागला पाहिजे हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे। जय हिंद, जय भारत।